सकाळी पहिला केला आपण कालचा भाताचा नाश्ता आणि निघालो आपल्या साईडवर. आपण आपल्या साईडवर जाऊन तिथे कॉलम बोलला असलेली एकच कॉलम राहिला ॲड करायचा. चला तर मग जाऊया आपल्या साईडवर. आज वडाय बी लागत नाही ना जास्त. दुसऱ्या साईडवरनं व्हिजिट करून आलो तर इथं आपल्या भावानं चालू केलं तर रॅमर मारायला. आणि भावानं नवीनच मशीन घेतलेलं बघा, एकदम विषय हार्ड. त्यानंतर रॅमर झाल्यानंतर प्लेट मारायला चालू केली, म्हणजे एकदम टॉपची लेवल. विशेष हार्ड भावाचं काम होतं. त्यानंतर लेवल सगळी मारून घेतली आणि जाऊया म्हणलं. लेवल एकदम परफेक्ट आणि टॉपची मारलेली, म्हणजे पेशीची करायला एकदम सोपं जाणार. तोपर्यंत गेलो आपण घरात इकडं, तर हे आमची सानू बघा काय कराल ती. वेगवेगळ्या शेंगा याच्यात बघा. हा एवढे शे पण काम लय करणार म्हणत्या. हिरव्या शेंगा आणि वाळलेल्या वेगवेगळ्या करायच्या होत्या, तर ती बरोबर हिरव्या शेंगा याची काढत बघा. एकदम हुशार आहे हो. त्यानंतर आलो घरला आणि जेवा म्हटलं. जेवायला मग काय, आपण आपलं ताक विसरत नाही. ताक घेतलं, वतलं आणि म्हणलं जरा मसाला टाकूया, कारण मसाल्यासोबत चव नाही हो. ताकात टाकला मसाला आणि सगळं हलवून घ्या म्हटलं. टॉपचा विषय हो. ताक तर लागतंच आपल्याला, त्यामुळे जरा बॉडी पण हायड्रेट होते. त्यानंतर ताक म्हणलं चवीला बघा कसं आहे. ताक प्यायलो आणि टेस्ट बघितली. टेस्ट एकदम टॉपची होती. मग काय म्हणलं, एका ग्लासनं काय होते, 2 ग्लास पूर्ण आणलेला आपणच खाल्लं आणि परत आपण निघालो आपल्या साईडवर. आत्ता वाजे दुपारचं 3 आणि आपण निघाले आपल्या एका दुसऱ्या साईडवर आणि तिथनं आपण निघायला लागले आता. चला तर मग जाऊया काय काय विषय आहे. सगळ्या साईट व्हिजिट करून आल्यानंतर आलो आपण आपल्या शेवटच्या साईटवर. बघूया तरी काय चालले, तर भावाने जिना जोडून तयार करता. मी म्हणलं आता उद्या वाटणार असतील व, पण नाही. भाऊ म्हटलं आज जिना वाचायचाच काय बी करू. जिना वाचायला जेवायला जायचं म्हणजे. जिना वाचून झाला आणि गेलो जेवायला हॉटेल. मग काय, तांबडा पांढरा अंड आणि आपलं चिकन. विशेष हाडू.